मॅडम नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा. भाग्यश्री स्वप्नील हसबे, पिवरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आपली जी पेरूची बाग आहे, हे किती क्षेत्र आहे? 1.5 एकर क्षेत्र. 1.5 एकर आहे. व्हरायटी कोणती? पिंक तैवान. तैवान पिंक आहे. तैवान. बर, लागण करून किती महिने झाले? 14 महिने झाले. 14 महिने झाली. बर, आता ही जर हाईट बघायला बंडकर साहेब, हिची हाईट किती असेल अंदाजे बागेची? 8 फूट झाले. किती? 8 फूट आहे हाईट, आहे की नाही? लागण करून किती महिने झाले? 14 महिने. आणि आता जर बघायला गेलो तर आता हार्वेस्टिंग पण चालू आहे. तसं बाग छाटल्यानंतर किती दिवसात हार्वेस्टिंगला येते? 6 महिने लागतात, आहे की नाही? म्हणजे 14 महिन्यातले 6 महिने गेले. किती महिन्यानंतर छाटली? 8 महिन्यानंतर छाटलेले. म्हणजे ही जी झाड आहेत, हे 8 महिन्याची तिची सुरुवातीची वाढ होती, आहे की नाही? तसंच याला फोम बघायला गेलो तर अगदी इंचावर सगळे फोम लावलेले आहेत. तर टोटल झाडं किती? 1800 झाड आहेत. किती? 1800. क्षेत्र 1.5 एकरामध्ये 1800 झाडं बसवली. बर, तसं जवळ लावलेले झाड, आहे की नाही? तशी आपली मातीची प्रतवारी जर बघायला गेलो तर एकदम हलके, खडकाळ जमीन आहे. खडकाळ जमिनीत सुद्धा एवढी उंची पण आलेली आहे आणि एवढं भरगच माल पण लागलेला आहे, हे की नाही? तर हे जर रहस्य काय? खताचं नियोजन आणि सॉइल चार्जरचा कंटिन्युअस वापर केला. खताचं नियोजन काय करताय आणि काय व्यवस्थापन कसं असते नक्की? लागणीच्या वेळेस कृषी अमृत, आरएन, पीएच, SSM ह्याचा बेसल दिला. बेसल डोस दिले. बर, आणि त्यानंतर आळवणी वगैरे काय काय असतात? ह्याची सॉइल चार्जर कंटिन्युअस देत आहे. कंटिन्यू आळवणी. आता जर बघायला गेलो तर एवढा भरगच माल फोम घातलेला आहे, तरी सुद्धा बघायचं ही शेंडा चालू आहे. ह्याला कळ्या पण आलेले, कळ्या पण येतात आणि सेटिंग पण होते आणि शेंडा पण चालू आहे. तर ज्या वेळेला अंगावर माल लोड असतोय त्यावेळेला शेंडा चालत नाही शक्यतो, आहे की नाही? का बरं चालत नसतो लोकांचा? कारण की त्या झाडामध्ये मातीमध्ये ताकद नसते तेवढी. तसं जर ही पेरू बघायला तर एका पेराचं वजन किती आता? किती वजन निघालं मगाशी? 510 ग्रॅम निघालं. तर तुमच्या हातात जी पेरू आहे ते जवळजवळ सगळे मोठे आहेत सगळे, आणि आपण काही सिलेक्टेड आणलेले नाहीत, आहे की नाही? त्याची सरासरी आपल्याला 250 ग्रॅम ते 500 ग्रॅम पर्यंतची साईज आहे. तर आज हार्वेस्टिंग झालं, किती तोडे झाले हो? 4 तोडे झालेले. 4 तोडे झालेत. त्यापैकी आता किती टन माल निघाला? 5 टन निघाले. 5 टन निघालेला आहे. पहिला तोडा किती टनाचा? पहिला 450 किलो. 450, म्हणजे अगदी कुठंतरी आलं होतं फळ. बर, आता ह्या झाडाचे 4 तोडे झालेत. तर ह्या झाडावर असं वाटतंय की अजिबात माल तोडलेला नाही. कुठेतरी फळ तोडले तर 5 टन निघालाय माल. तर आज कितवा तोडा चालू आहे? आज 5वा तोडा. 5वा तोडा चालू आहे. किती टन माल निघाला असं वाटतंय? 2 टनापर्यंत निघेल. 2 टन निघल. तरी सुद्धा माल साहेब हाय असाच दिसतोय. तर अजून किती माल निघल? काय अपेक्षा आहे? अजून एक 10 टन तरी निघेल माल. 10 टन. आता फोम किती बसवले? 96,000 फोम. 96,000 फोम बसवले. 96 गुणुले काय नाही म्हणजे आपण 300 ग्रामने जरी धरलं तर किती टन निघाला हो साहेब माल? 96 गुणुले 96 वरचे 6,000 सोडून देऊ आपण, हे का नाही? 90,000 फोम धरूया. 9 त्रिक 27 टन माल झाला. किती? 27 टन. 1.5 एकरामध्ये 27 टन. आणि काय दर चालू आहे आज? 50 ते 55 पर्यंत चालू. 50 ते 55. आजचा तोडा किती रुपये दिला? 54 रुपयानं. तसं मार्केटला बघायला गेलं तर आज पेरूचा दर आहे 50 रुपये सरासरी. आपल्याला किती रुपये वाढवून मिळाले हो? 4 रुपये. 4 रुपये टनाला वाढवून मिळाले, किलोला. मग ते टनाला किती झाले? 4,000 रुपये झाले. आणि 27 टनाचे किती झाले? 3 चोक 12, 1,20,000 रुपये नुसते आपल्याला वाढवून मिळालेला दर आहे. किती वाढवून मिळालेला दर आहे? तर खर्च किती केला हो SCT वैदिक वरती? 3 लाखाच्या आसपास. 3 लाख रुपये खर्च सुरुवातीपासून, लागणीपासून, रोपाला ड्रीप ऍप्लिकेशन, परत बेसल डोस, नंतर छाटणी, नंतरचा जो खताचा डोस घातला तो सगळा खर्च मिळून 3 लाख रुपये खर्च केलाय. मग आता जर आपण बघायला गेलो 9 त्रिक 27 टन गुणुले 50 रुपये धरू साहेब सरासरी, तर किती रुपये झाले हिशोबानं? वनकर साहेब जर करा बरं हिशोब. 13.5 लाख रुपये. त्यातले वरचे साहेब 3 लाख रुपये गेले. 3.5 लाख रुपये खर्च धरू आपण. मॅडम म्हणते 3 लाख रुपये खर्च केला, तरी पण आपण 3.5 लाख रुपये खर्च धरूया. तर शिल्लक किती राहिले हो? 10 लाख रुपये. लागण करून किती महिने झाले? 14 महिने. बाग
मोठी व्हायला त्याला किती दिवस लागतात? 10 महिने. तसं आपण बघायला गेलो तर आपण 10 महिन्यातच धरलेली बाग आहे. 8व्या महिन्यात धरलेली बाग आहे. 8व्या महिन्यात बाग लोक ज्यावेळेला धरतात त्यावेळेला एवढं उत्पादन निघते का हो? नाही निघत. आपल्या तेवढं कसं काय निघालं? मातीवरती काम केल्यावर किती उत्पादन वाढू शकते काय वाटते तुम्हाला? बाकीच्यांपेक्षा दुप्पट उत्पादन तरी निघालेलं असणार. अगदी बरोबर आहे. 27 टन 1.5 एकरात उत्पादन निघणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. लोकांना पहिल्या वर्षी घातलेलं जे का रोपाचा खर्च आहे, ड्रिपचा खर्च आहे, तो सुद्धा निघणं मुश्किल होते. आता आपण बघायला गेलो साहेबांनी काय केलं, मॅडमनी काय केलं बघा, तारकाठी केलेली आहे, परंतु ह्याला कुठं बांधायची गरज लागलेली नाही. का बरं लागली नसेल? झाडामध्ये तेवढी मजबूत आहे, त्यामुळे कुठं तर बांधायला लागलेलं नाही. आता जे आपण जो खर्च धरतोय त्यातलं 10 लाख रुपये शिल्लक राहील, ते किती महिन्यामध्ये राहिली शिल्लक? तसा हा पिरियड, फळधारणेचा पिरियड किती महिन्यात असतो? 6 महिने. 6 महिन्यात 10 लाख रुपये. पगार किती पडला हो महिन्याला? 1.5 लाख रुपये. किती? 1.5 लाख रुपये महिन्याला. 1.5 लाख. आता आपण जे अगोदरचे आपले व्हिडिओ आहेत ते कोणत्या कोणत्या पिकाचे आहेत? ड्रॅगन फ्रूटचे आहे. किती व्हिडिओ आहेत आपले? 2 व्हिडिओ आहेत. ते ड्रॅगन फ्रूट पण इथं जवळच आहे आपल्या. पेरूच्या पलीकडे ड्रॅगन फ्रूट आहे. ते किती एकर क्षेत्र आहे? ते 1.25 एकर. 1.25 एकर आहे. आणि पेरू 1.5 एकर. म्हणजे किती एकर झालं टोटल? 2.5 एकर झालं. आता आपण नवीन डाळी पण लागण केली, ती किती एकर आहे? ती 1 एकर. 1 एकर. म्हणजे किती झालं साहेब? 4.25 एकर. जे काय क्षेत्र आहे ते सगळं बागायती क्षेत्र केलेलं आहे. सॉइल चार्ट टेक्नॉलॉजी वापर आपण किती वर्ष झालं करताय? 7 वर्ष झालं करतो. 7 वर्ष झालं करताय. आज पण असं कधी झालं का हो आपण एसीटी वैदिक वापरलं आणि फेल गेलो आणि कधी उत्पादन निघालं नाही? नाही झालेलं. कधीच नाही. आपण मागच्या वर्षी हिशोब केला होता ड्रॅगन फ्रूटचा. मागच्या वर्षी ड्रॅगन फ्रूटचा आपण हिशोब केला, त्यात किती महिन्याला उत्पादन आपण दाखवलं होतं? 1 लाख दाखवलं. 1 लाख रुपये. आणि इथं किती पोहोचतंय आता पेरूला? 1.5 लाख. मग साहेब किती रुपये झाले महिन्याला इन्कम मॅडमचा? किती? 2.5 लाख रुपये. अजून पेरूचं उत्पादन चालू झालेलं नाही. तुमचं शिक्षण किती झाले? एमकॉम झाले. एमकॉम झाले. जर तुम्हाला नोकरी लागली असती तर किती पगार दिला असता गव्हर्नमेंटनी? 40-50 हजार दिला असता. किती वेळ द्यावा लागला असता तुम्हाला? 8 तास रोज. 8 तास दररोज द्यावा लागला असता. आता आपण बघतोय इथं पाठीमागच घर आहे आणि समोरच बाग सगळं इथं डेव्हलप केलेली आहे. तुम्ही बागेसाठी, शेतीसाठी किती वेळ देता? दिवसातला 1-1.5-2 तास देते. सकाळी 1.5-2 तास आणि दुपारी संध्याकाळी 1.5-2 तास. तेवढ्या 1.5 ते 2 तासामध्ये टोटल तास किती झाले? सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 1.5 तास. 3 तासामध्ये 2.5 लाख रुपये पगार आहे. हे कसं काय जमलो मॅडम तुम्हाला? सॉइल चार्जरचा वापर व्यवस्थित केला, म्हणजे वेळच्या वेळी त्याला आणि ते भरपूर दिले, ताकदीनिशी दिले. आता 3 लाख रुपये पोषणावरती खर्च करणं एवढी सोपी गोष्ट नाही साहेब. 30,000 रुपये खर्च करा म्हणले की शेतकरी म्हणतात एवढा खर्च करायचा असतोय का? तर ह्यांनी काय केला? 3 लाख रुपये खर्च केला. कशासाठी केला असेल? उत्पादन त्या पटीत मिळतंय हे तुम्हाला अभ्यास होता पलीकडे, तो अभ्यास बघून आपण हे डेव्हलपमेंट केलेलं आहे. ह्या रानामध्ये अगोदर कोणतं पीक होतं? डाळिंब होतं अगोदर. त्याला पण आपण सॉइल चार्ट टेक्नॉलॉजी वापर होता. आता एससीटी वैदिक येऊन किती वर्ष झाले हो बंडगर साहेब? 4 वर्ष झाले. मॅडम तुम्ही वापरताय किती वर्ष झालं? 7 वर्ष झालं. म्हणजे अगोदर सॉइल चार्ट टेक्नॉलॉजी यांनी 3 वर्ष वापरलं. ते पण ह्या डाळिंबासाठी वापरलं होतं. डाळिंबाचा अनुभव काय होता? डाळिंबाला चांगला हे झाला, त्याचा उत्पादन पण चांगलं आलं. बर. त्याच रानामध्ये आपण हे पेरू केलेलं आहे. तसं बघायला गेलो तर डाळिंबाच्या रानात पेरू पीक हे करत नाहीत कोण. का बरं करत नाहीत? नेमॅटोडचा प्रादुर्भाव असतो त्यामुळं. कारण की एससीटी सॉइल चार्ट टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे ह्यांना नेमॅटोडचा कधी प्रादुर्भाव पेरूला शक्यतो नेमॅटोडचा जास्त प्रॉब्लेम असतोय का नाही? नेमॅटोड आणि मिलीबग कुठं आहे का हो? नाही. आता जर आपलं झाड बघायला गेलो तर एवढा लोड माल असून सुद्धा शेंडा कसा चालू आहे? अजून चालू आहे आणि हिरवीगार पण आहे. तसं बघायला साहेब हार्वेस्टिंगच्या वेळेला पान कसं पडतंय? पिवळं पडतंय. तर ह्या झाडात एक तर पान कुठे पिवळं आहे का? नाही. का बरं पडलं नसेल पिवळं? झाडांची ताकद आहे तेवढी. झाडामध्ये ताकद असेल तर झाड पिवळं पडेल का? पान अजिबात नाही. आता ह्या बघा एवढा माल अंगावर लोड आहे तर इथं सेटिंग पण होते आणि शेंडा पण चालतोय आणि पानामध्ये कशा आहे? ग्रीनरी जबरदस्त आहे. तेल लावल्यावर चमकते. म्हणजे हे तेही फायदा आहे. झाड पण मोठं होतंय, खोड पण मोठं होतंय आणि उत्पादन पण मिळते.
तर आता व्यापारी आपली येऊन आता हार्वेस्टिंग चालू आहे का नाही, 4 रुपये दर वाढून काय बरं दिला असेल त्यांनी? मालाची क्वालिटी बघून दिल मालाची क्वालिटी आहे तशी. क्वालिटी तशी आहे. बर. परत साईज पण भरपूर झालेली आहे. आणि म्हणजे त्यांना जो माल जसा पाहिजे तसा मिळायला लागला आणि पुढे पण त्याचा ओटा होतोय तसा. हा. आता दुसऱ्या व्यापाऱ्याने पण आपल्याला माल मागितला तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला? ते आपल्याला जास्त देत होते ना, हा. 1 रुपये. हं. पण आपण आधी ठरवलेलं त्यामुळे यांना देऊन टाकतो. खरं ते आता दुसऱ्या व्यापाऱ्याला द्यायला तयार आहेत काही नाही, नाही. आपल्यालाच माल पाहिजे असं त्यांची मागणी आहे. हो. का बरं व्यापारी अशी मागणी करतात? फळाची तशी क्वालिटी आहे. क्वालिटी आहे, त्यांना पण पुढे 4 रुपये वाढवून मिळतात है की नाही? हं. खत व्यवस्थापन ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला जे काही व्यवस्थापन आहे ते शेणखत गोअमृत पण वापरतो का आपण खाली बेसल डोस मध्ये? शेणखत वापरलेलं आहे. किती ट्रेन वापरलेलं याला? याला 4 टन वापरलेलं आहे. बेसल डोसचं प्रमाण किती दिलं? सुरुवातीला लागणीच्या वेळेस 2 किलो हा. कृषी अमृत घातलं होतं. आणि RNPH किती? RNPH 24 किलो. 24 किलो गेलेला आहे. आणि दुसरा बेसल डोसला त्याला 2 किलो कृषी अमृत हा. आणि 12 किलो RNPH. सॉइल चार्जर साईज साठी काय केलो खास स्पेशल? चार्जर घातलेलं. किती दिले आतापर्यंत? 50-60 लिटर गेला. सॉइल चार्जर 50 ते 60 लिटर गेलं. साईज चार्जर किती गेलं? टोटल 10 लिटर साईज चार्जर गेलेला आहे. किती? 10 लिटर. एवढी साईज होणं शक्य आहे का पेरू मध्ये? नाही. आणि एकसारखी साईज आहे सगळी आहे का नाही हो? तुमच्या एका हातात तुम्ही 2 हातात 2 पेरू धरलाय, जड वाटते का नाही? जड आहे. कधी एकदा खाली ठेवून असं झाले हो. है का नाही? एवढं जड जड आहे ती. तर आपले एक बघतोय की सहजासहजी लेडीज कोण शेती करत नाहीत, तर ह्याने एक शेतीसाठी एक आदर्श निर्माण केलाय आपल्या भागात. आणि तसं हा जर भाग बघायला गेला तर घाटमाथ्याचा भाग आहे. आज तारीख किती हो? आज 24 फेब्रुवारी. 24 फेब्रुवारी. पाऊस कधी झाला? जुलै पासून चालूच आहे पाऊस. आहे की नाही? आपण ज्यावेळेला धरली बाग मे पासून अगदी पाऊस चालू होता. आता जर दर बघायला गेलो साहेब, पेरूचा दर आता 50-55 रुपये दर आहे. का बरं दर वाढला असेल? आता मालाची कमतरता. मालाची कमतरता आहे त्यामुळं दर वाढलेला आहे. मध्ये पेरूचा दर किती झाला होता? 4 ते 5 रुपये. 5 रुपयाने पेरू विकून तसा पेरू परवडतो का हो साहेब? फोम घालणे, फोम काढणे ह्याचा हा खर्च परवडत नाही. 5 रुपये दर का होतो? की त्यावेळेला सगळ्यांचाच माल येतोय त्यामुळे दर कमी होतो. आता दर वाढण्याचं कारण असं आहे की त्या क्रिटिकल कंडिशन मध्ये कोणीही बागा धरत नाही. मग तुम्ही धाडस का केलं एवढी क्रिटिकल कंडिशन मध्ये? झाडाच्या ताकदीवरती विश्वास होता ना. हा. सॉइल चार्जर बाकीची खत सॉइल चार्जरची घातल्यामुळं हम्म. ते झाड ताकदवान होणार, माहिती फळ व्यवस्थित येणार हे तुम्हाला गॅरंटी होती. कारण की ड्रॅगन फ्रूट मधला जो आपला अनुभव होता, कारण की ड्रॅगन फ्रूट हे कुठल्या पिका बहारात येते? पावसातच असते. पडत्या पावसात जर ड्रॅगन फ्रूट मध्ये एवढं जर उत्पादन निघत असेल तरी पेरू मध्ये का निघणार नाही हा तुम्हाला विश्वास होता. तसा हा घाट मात्याचा भाग आहे. जरा काही वातावरण बदललं की लगेच इथं सगळं वातावरण डेली बदलतात. ऊन वारा पाऊस सगळं. कारण आता कालच पाऊस पडला. पाऊस पडून सुद्धा पेरू मध्ये काय बदल झाला का हो? काहीच नाही. डाग वगैरे कुठे दिसतोय का? अजिबात नाही. एकदम सतर्क. आता पेरू कसं आहे बघा, असं बघितलं की तोंडाला पाणी सुटते. किती खाऊ आणि हो. असं वाटतंय का नाही? मॅडम आता तुम्हाला पेरू बघून काय वाटतं? एकदम अशी त्याच्यावरती शाईन आहे हा. ना, ग्लो असा की आपण एसीत जरी बसलं तरी आपल्यावर पण नाही दिसणार असं. दिसणार नाही असं वाटतंय की आता बघितली की आता खाऊ वाटते आपल्याला. तुमच्या हातात जो एक पेरू आहे तो किती ग्रॅमचा असेल अंदाजे? 500 ग्रॅमचा आहे है का नाही? आता हा जो प्लॉट बघतो ह्या प्लॉट बघून तुम्हाला काय वेगळं पण काय जाणवते? तुमचा पण पेरूचा प्लॉट कोणाचा आहे? आमचं. तुमचा आहे का नाही? तुम्ही पण सॉइलची टेक्नॉलॉजी वापरली का? हो. काय बदल वाटते? काही नाही, झाडांवरती अट्रॅक्टिव्ह आहेत. हा. आणि जो शेंडा आहे तो हा. कंटिन्यू चालू चालू आहे. माल असून देखील शेंडा का बरं चालतो? त्या सॉइल चार्जेसच्या वापरामुळे. हा, म्हणजे खतामध्ये ताकद, झाडामध्ये ताकद असेल हा. तर ते झाडाचा शेंडा पण चालतोय आणि मालाचं सेटिंग पण चालू आहे. चालू आहे अजून. हो. माल एवढा लोड असताना का बरं होत असेल ते सेटिंग? त्याची खताचं नियोजन आणि जे झाडांमध्ये ताकद आहे. स्टोरेज चांगला आहे हो. है की नाही? मग शेतकरी बऱ्यापैकी फवारणीवर खर्च करतात. तुम्हाला काय वाटतं मॅडम, फवारणीवर किती खर्च केला पाहिजे? फवारणीवरती 10% ठीक हा. आहे, बाकी सगळा 90% आपण जमिनीतून मातीवरती खर्च केला पाहिजे. तुम्ही स्वतः खत व्यवस्थापन करताय, स्प्रेइंग करता किंवा माल वगैरे बाहेर काढायचं काम करताय, तुम्हाला असं कधी वाटलं नाही का आपण लेडीज असून सुद्धा
शेतीमध्ये काम करतोय असं कधी वाटलं नाही का तुम्हाला? नाही वाटलं. का बरं? कारण की इन्कम तेवढा मिळतोय. आता बरेच शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही, त्याबद्दल तुमचं मत काय? केमिकलचा जास्त वापर केलेला असतो. अगदी बरोबर. आणि केमिकलचा वापर केल्यामुळे काय समस्या येतात तुम्हाला काय वाटते? थोड्या दिवसांनी मातीची सुपीकता कमी होते कमी होती आणि आणि फळात ते केमिकल उतरल्यामुळे ते खाण्यायोग्य जास्त राहत नाही. राहत नाही. मग ते व्यापारी मागणी करतील का? नाही. नाही. व्यापारी परत रिपीट येत नाही. त्यामुळं खाणाऱ्याला पण विजा होते आणि मातीला पण इजा होती. मातीला मग पण शेतकऱ्यांनी कशावर काम केलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला? मातीवरती केलं पाहिजे. हा, वैदिकचा रोल किती टक्के असं वाटते तुम्हाला? वैदिकचा 100%. 100% रोल आहे. जर आपण एसीटी वैदिकचा वापर केला नसता तर काय परिस्थिती झाली असती? झाडाला एवढा माल दिसला नसता, झाडाची ताकद एवढी दिसली नसती. बर, आता तुम्ही तारकाठी केली तर त्या तारकाठीचा वापर झाला का? नाही झालं. कुठेतरी अगदी एका ढापा बांधावा लागतोय. का बरं ढापा? एवढा लोड माल असून ढापा का मोडला नसेल बरं? काय अभ्यास वाटतो? झाडाची ताकद आहे तेवढी. खोडामध्ये तेवढी खोडामध्ये ताकद आहे. म्हणजे किती जरी माल लागला तर ती पेलाची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून ते आता समजा माणसानं, साहेब तुम्ही किती वजन उचलू शकताय अंदाजे? 50 किलो आहे की नाही? तुम्हाला जर 200 किलो उचला म्हणता तुम्ही उचलचा लागा, नाही शक्य. आहे की नाही? तुमचा काय होईल? पाय मोडेल, खरं वजन उचलू शकत नाही. तसं झाडाला एवढा लोड असून सुद्धा जर झाड एवढं वजन उचलत असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी ताकद आहे. शेलाची ट्रीटमेंट मध्ये काय काय वापरताय मॅडम? RNPH आणि सॉइल चार्जर. RNPH एका टायमाला शिलाजीतला किती देता? 12 किलो. प्रत्येकी 3 किलो. 3 चोक 12 किलो RNPH जाते. आणि सॉइल चार्जर किती जाते? 20 लिटर. 20 लिटर. एका टायमाला RNPH शिलाजीचं जर ट्रीटमेंट बघायला गेली साहेब किती खर्च येतो? तो 14,000 झाला आणि ह्यो 8,000. 14 आणि 5 14 आणि 8 22,000 रुपये. एक आळवणीचा खर्च किती? 22,000 रुपये. हे शेतकऱ्याला साहेब सांगितलं तर सुद्धा धाक बसतोय. लोक 22,000चा डोस सुद्धा घालत नाहीत. तर ह्याने एक आळवणी 22,000 रुपये करताय. एवढं धाडस का बरं करताय तुम्ही? कारण रिझल्ट वरती विश्वास आहे ना. हा. आपण घातलं तेवढं घातलं तर तेवढं उत्पन्न निघणार निघणार आहे. खात्री आहे. म्हणजे आता आपण 3 लाख रुपये खर्च केले तर 13 लाख रुपये झालेत. म्हणजे किती किती पट झाले रुपयाला? 4 पट झाले. 4 पट झाले. तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघता का? हो. कधी बघता? वेळ मिळायच्या वेळेस त्यातनं काय शिकायला मिळते? काय वाटतंय तुम्हाला? मातीत व्यवस्थित काम केलं, हं. व्यवस्थित नियोजन केलं की मग उत्पन्न आपल्याला म्हणजे मिळतं. कुठल्या भागात कोण काय व्यवस्थापन करते हे आपल्याला शिकायला मिळते त्यात, आहे की नाही? तसं बघायला गेलो तर लेडीज शेतीकडे जास्त वळत नाहीत. तर लेडीजने शेतीमध्ये किती पुढाकार घेतला पाहिजे? तर तुम्ही बाकी ज्या बघणारे व्हिडिओ लेडीज आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? शेतीत आपण पुढाकार घेतला की व्यवस्थित नियोजन केलं की आपल्याला उत्पन्न मिळतं. मिळतंय. नुकसान व्हायचे चान्सेस खूप कमी आहे. कारण की बघा लेडीज बारकाईनं लक्ष देतात कधी सुद्धा. जेंट्स एवढं बारकावे बघू शकत नाही. तेवढे बारकावे कोण बघते? लेडीज बघतात. आणि त्यांचं जे निरीक्षण आणि जे परीक्षण असते ते एकदम तंतोतंत असते. आपण साहेब स्वयंपाक कधी केला का हो? नाही. आणि जरी आपण स्वयंपाक केला तर तुम्ही तो खाल का? भाकरी काय होऊन जाईल? जळून जाईल. आणि जरी झाली तर ती पुत्र सुद्धा खाणार नाही. त्या मापाची होत्या. म्हणजे लेडीज कारभार का द्यायचा असतोय तर ह्याच्यासाठी द्यायचं. जे काय कारभार होईल तो अगदी तंतोतंत होतोय आणि व्यवस्थित होतोय आणि ज्या त्या वेळेला होतोय. जर आपण घरी यायचं म्हणलं, जर समजा आपण घरी यायचं टायमिंग जर 5 ठरवलं तर आपण घरला 5ला पोहोचाल का हो? 7ला पोहोचणार. म्हणजे टायमाचं काय नियोजन नाही. तसं शेतीमध्ये सुद्धा लेडीजने जर नियोजन केलं तर तंतोतंत होतंय ती. त्यामुळे लेडीजने जर पुढाकार घेतला तर शेती सुजलाम सुफलाम होऊ शकते. आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत जे केमिकल वापरतात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? केमिकल पेक्षा सॉइल चार्जर वापरले की मातीची प्रत सुधारेल, हा. उत्पन्न चांगले येईल हम्म. आणि झाडामध्ये ताकद भरपूर आहे. बर, काय वाटतं तुम्हाला? 1-2 वर्ष नाही वापरलं तर काय होईल असं वाटते? झाडाची ताकद कमी होणार. कमी होणार आणि रोगाला बळी पडणार. आता तसं बघायला गेलं तर पेरूचं उत्पादन सध्या दिवसेंदिवस घटायला लागले. झाडं पिवळी पडायला लागली. निमॅटोड सारख्या महाभयानक रोग त्याला लागायला लागली. निमॅटोड का बरं लागतो? मर रोग का लागतो? मर रोग लागायला लागले की नाही? मर रोग म्हणजे काय? आधी माती मरते का झाड मरतं? मग काय जिवंत केलं पाहिजे? माती जिवंत केलं. हे शेतकऱ्यांना कळत नाही. साहेब नमस्ते. नमस्ते. तुम्ही पॅकिंग करायला आलाय की नाही? हा. काय रेटने घेतला होता? 54 रुपये. 54 रुपये घेतलाय. तुम्ही किती झालं पॅकिंग करताय बाहेर?
3 वर्ष झाले. 3 वर्षाला करताय. या पेरावामध्ये वेगळं पण काय जाणवते? माल 1 नंबर येतोय, हा 12 चालतोय, हा. खर्च कमी. खर्च ह्यांचा कमी आहे. हा. तुम्हाला काय वाटतं तुमचं वेगळं पण काय आहे? व्यापारी आहे ना तुम्ही, हा. तुमचा क्वालिटी 1 नंबर येते. क्वालिटी 1 नंबर आहे. मार्केटला पण चालतो का? हा, मग 1 नंबर. टेस्ट मध्ये तुम्ही खाल्ला का पेरू? हो 1 नंबर आहे. काय बदल आहे? चांगला आहे, चवीला 1 नंबर. चवील चांगला आहे, कुरकुरीत आहे काय? बर. आणि काय वेगळं पण? साईज कसं आहे? शायनिंग बघा, डाग कुठं आहे का? नाही 1 नंबर माल आहे. पावसातला माल आहे. त्यांनी धरलाय कधी? पावसात धरलाय. पावसात धरल्यावर काय समस्या यायला पाहिजे? समस्या मेलीबागी येतं, पण मेलीबागी नाही. नाही. हम्म. बर. आणि डाग कुठं आहे का पेरावा? डाग नाही कुठं. कुठं सुद्धा नाही. नाही. अगदी काचेच्या पेटीत ठेवल्यागत माल आहे. हो का बरं एवढा चांगला माल आला असेल? मालकाचं कष्ट आणि कष्ट आहे है का नाही? राबत्यात तसं हा. आणि योग्य पोषण देतात. हा. त्यांनी जे केमिकलचा अजिबात वापर केलेला केलेला नाही, नाही. केमिकल फ्री आहे. मग तुम्ही यांना किती रुपये वाढवून दिले? 4 रुपये वाढवून दिले. का बरं दिले वाढवून? माल 1 नंबर आणि चवीला 1 नंबर आहे. आहे. तुमचं बाहेर कटिंग जे चालू आहे ते हा. किती रुपये चालू आहे? 45 रुपये चालू आहे. किती? 45 रुपये. 45 रुपये बाहेरचा माल घेताय तुम्ही, हा. तरी सुद्धा इथे 54 रुपये 54 घेताय. रुपये मार्केट. किती रुपये वाढवून दिले? 9 9 रुपये वाढवून दिले. का बरं 9 वाढवले? क्वालिटी तशी आहे. दुसऱ्या मालावर डाग आहेत, काळा डाग, हा स्पॉट आहेत. डाग असले की ते माल चालत नाही हा, चालत आणि तिथं पण पुढचं तुमचं काय नाव खराब होते हा. आहे की नाही? बर. 9 रुपये म्हणजे किती माल तोडला आतापर्यंत? आतापर्यंत काय हं? 3 लॉट आहे. तिसरा लॉट आहे म्हणजे आधी 5 टन नेलाय, 2 टनान रोज. 2 टन दररोज नेताय हा. म्हणजे 5 टन आता नेलाय. 6 टन. 6 टन. अजून किती माल निघालो? अजून एक 20 टन निघाल की. अजून 20 टन. हा. म्हणजे 9 रुपये जर 20 टन 26 टन 25 टन झाले तर किती रुपये झाले? 20 टनाचे 1,80,000 झाले. एक्स्ट्रा. हा. आणि ते वरच्या 5 टनाचे ती 9 45 45 म्हणजे किती झाले? 90. 2 लाख रुपये एक्स्ट्रा देताय तुम्ही. 2,25,000. 2 लाख 2.25 लाख रुपये एक्स्ट्रा देताय. हा. का बरं एक्स्ट्रा देताय? माल 1 नंबर आहे. असा माल बाहेर नाही. नाही. डाग आहे तर स्पॉट आहे तर दुसऱ्या मालावर. साहेब डाग आणि स्पॉट असल्यावर तुमचा माल ज्याला तुम्ही पेटी पॅक करता हे का नाही, ते किती लांब जाते? कुठल्या मार्केटला जाते हे? विजयवाडा. किती दिवस लागतात? 2 दिवस लागतो. 2 दिवस लागतात. जर डागाचा माल जर तुम्ही पेटीत भरला हा. तर तिथे जाऊस तर काय होते? मग खराब होत नाही. त्यात तुमचा फायदा का तोटा लॉस आहे. आहे का नाही? त्यामुळे तुम्ही कमी रेटने घेताय. जर समजा एका दुसरी पेटी खराब झाली तरी सुद्धा ही चालावी चालावी. म्हणून तुम्ही ही कमी माल रेट खराब होत नाही. अजिबात खराब होत 4 नाही. दिवस मला तरी खराब होत नाही. काय सांगताय? हाय असा राहतोय. हा